हालेलुया. या वेळेमध्ये आपण देवाचं वचन आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक शास्त्र वाचू. सुरुवातीला कलैसी याचा 2रा अध्याय आणि 4 ते 7 वचन आपण वाचू. कलैसी करासपत्र याचा 2रा अध्याय 4 ते 7 वचन वाचा. कुणाला मिळाले लाघवी भाषणाने कोणी तुम्हाला बुडवू नये म्हणून हे सांगतो. कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुझ्या जवळ आहे आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमचा विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे. तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. वाचलेलं वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. या वचनामध्ये आपण काही गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याचं जे हेडिंग आहे, एका बायबलमध्ये त्याचं हेडिंग, दुसरं जे भाषांतर आहे त्यामध्ये असं आहे की ख्रिस्ताशी संयुक्त असणे. ख्रिस्ताशी संयुक्त असणे याचा अर्थ की ख्रिस्ताशी जुडलेलं असणे, नेहमी ख्रिस्ताशी कनेक्टेड असणे असा त्याचा अर्थ आहे. आणि या ठिकाणी जेव्हा या वचनावरती आपण प्रकाश टाकतो तेव्हा या वचनामध्ये काही गोष्टी आहेत की आपण कशा प्रकारे ख्रिस्ताशी संयुक्त राहू शकतो, म्हणजे ख्रिस्ताशी जुडलेलं राहणं हे आपण कशा प्रकारे करू शकतो त्याबद्दल काही गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या वचनामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं की योहान याचा 15वा अध्यायामध्ये द्राक्षवेलाचा दाखला दिलेला आहे, द्राक्षवेल आणि फाटे. आणि त्या दाखल्यामध्ये सुद्धा परमेश्वर अशा प्रकारे आपल्याला सांगत आहे की आपण काय करावं, द्राक्षवेलामध्ये जुडलेला असावा. हालेलुया. जी फांदी द्राक्षवेलामध्ये जुडलेली नाही ती कधीच फळ देऊ शकत नाही. हालेलुया. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये हे महत्वाचं आहे की आपण नेहमी ख्रिस्ताशी जुडलेलं असायला पाहिजे, ख्रिस्ताशी नेहमी आपण संयुक्त असायला पाहिजे. जोपर्यंत आपण ख्रिस्ताशी जुडलेलं असणार नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही, आपण फळ नाही देऊ शकणार, आपण त्याच्याप्रमाणे वागू शकणार नाही आणि आपल्याद्वारे ख्रिस्त लोकांना कधीच दिसणार नाही. म्हणून ख्रिस्ताशी संयुक्त असणं ही आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधील एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्याप्रमाणे आपण करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामधला पहिला मुद्दा आहे की जर आपल्याला ख्रिस्ताशी संयुक्त व्हायचं आहे तर त्यासाठी पहिली गोष्ट करायचं आहे आणि ते म्हणजे आपल्याला विश्वासामध्ये स्थिर आणि दृढ राहायचं. हालेलुया. आपल्याला विश्वासामध्ये कसं राहायचं आहे, स्थिर राहायचं आहे. स्थिर राहणं याचा अर्थ काय, भक्कम राहणं. मी जे म्हणत आहे त्यावरती अटळ राहणं. मग माझं काही पण होऊ दे, मी त्या जसा विश्वास ठेवलेला आहे त्याप्रमाणेच मी करणार, त्याप्रमाणेच मी वागणार. विश्वासामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे. आणि शेवटच्या काळामध्ये परमेश्वर हीच अपेक्षा करत आहे की आपण विश्वासामध्ये कसं असावं, स्थिर असावं. काही वेळेला शैतान आपल्या जीवनामध्ये कार्य करणार की आपण विश्वासामध्ये डळमळावं आणि आपण काय करावं, विश्वासामध्ये तडजोड करावी यासाठी शैतान काय करेल, प्रयत्न करेल. परंतु जर आपल्याला ख्रिस्ताशी संयुक्त राहायचं आहे, ख्रिस्ताशी जुडलेलं राहायचं आहे तर त्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपल्याला विश्वासामध्ये स्थिर राहायचं आहे आणि विश्वासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दृढ राहायचं आहे. म्हणून पहिले तिमोथेय याचा 4था अध्याय पहिलं वचन स्पष्ट सांगत आहे की आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. यामध्ये सांगत आहे की शेवटच्या काळामध्ये अनेक लोक विश्वासा वाचून काय होतील, भ्रष्ट होतील. याचा अर्थ की विश्वासामध्ये ते राहणार नाहीत. हालेलुया. आता सध्याची परिस्थिती जी आपल्या राज्यामध्ये आपण पाहतो तेव्हा अनेक लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असतील की आता आपण काय करणार, आपलं भविष्य काय असणार, आपल्याला चिंता असेल, आपल्याला काळजी असेल. आणि अशा परिस्थितीमधून आपण जेव्हा जात असणार तेव्हा काही लोकांचा काय होणार, विश्वास डळमळणार. हालेलुया. आता काही वेळेला जाती निहाय जनगणना चालू होणार आहे तेव्हा आपण कशा प्रकारे रिस्पॉन्स देणार आहोत, आपला विश्वास कशा प्रकारे आपण दाखवणार आहोत याचं परीक्षण आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. म्हणून इथं सांगत आहे की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील आणि कठीण दिवसामध्ये अनेक लोक विश्वासा वाचून ते काय होतील, भ्रष्ट होतील. याचा अर्थ की आपला विश्वास ते काय करतील, सोडून देतील, आपला विश्वास ते दाखवणार नाहीत आणि ते काय करतील, विश्वासापासून ते भ्रष्ट होतील, विश्वासापासून ते दुरावले जातील असं सांगत आहे. दुसरे तिमोथेय याचा 3रा अध्याय
आणि 1 आणि 5 वचन जर आपण वाचलं त्यामध्ये सांगत आहे की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील, त्यांच्यापासून दूर राहा. शेवटच्या काळामध्ये कठीण काळ असणार आहे. शेवटचा काळ, हालेलुया. जेव्हा येशूचा येण्याचा काळ असणार तो काही सुखाचा काळ असणार नाही. अनेक त्रास आपल्याला होणार, अनेक विश्वासणाऱ्याला अडचणीमधून जावं लागणार. आणि या शेवटच्या काळामधून आपण जात असताना परमेश्वर सांगत आहे की त्या काळामध्ये अनेक लोकांचं जीवन असं असेल, सुभक्तीचं केवळ बाह्य रूप दाखवायचं. मी किती धार्मिक आहे, मी किती पवित्र आहे हे फक्त दाखवायचं, परंतु इथं काय सांगत आहे की तिचं सामर्थ्य नाकारणार. हालेलुया. याचा अर्थ की पेत्राचं जीवन, पेत्र जेव्हा पूर्वीचं त्याचं जीवन होतं, येशू सोबत होता, परंतु जेव्हा त्याला येशूला स्वीकारायची वेळ आली किंवा येशूला घोषित करायची वेळ आली, तेव्हा त्यानं काय केलं, 3 वेळा त्याचा नकार केला. म्हणून अनेक लोक सुभक्तीचं केवळ बाह्य रूप दाखवतील. मी बाहेरून किती चांगला आहे, मी बाहेरून किती धार्मिक आहे, परंतु जेव्हा ते जगामध्ये वावरतील तेव्हा ते काय करतील, देवाचं सामर्थ्य नाकारणारे होतील. हालेलुया. येशूला नाकारणारे, परमेश्वराला नाकारणारे होतील. म्हणून शेवटच्या या कठीण काळामध्ये आपण जीवन जगत असताना परमेश्वर पहिली गोष्ट आपल्याला सांगत आहे की आपल्याला जर ख्रिस्ताशी जुडलेलं राहायचं आहे, ख्रिस्ताशी कनेक्ट राहायचं आहे, तर आपल्याला विश्वासामध्ये कसं राहावं लागेल, भक्कम राहावं लागेल. हालेलुया. विश्वासामध्ये आपल्याला दृढ राहावं लागेल. त्यासाठी काही 2 उदाहरणं आपल्या सर्वांना माहित असणारे मी तुम्हाला शेअर करू इच्छित आहे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे आणि ते म्हणजे दानिएलाचं. हालेलुया. दानिएल व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं काही व्यवस्थित होतं, चांगला जॉब होता, राजाचा प्रिय सेवक होता, राजा आणि राजाची त्याच्यावरती मर्जी होती आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना अचानक त्याच्या जीवनामध्ये ट्विस्ट आला आणि काय झालं की त्याचे जे शत्रू होते किंवा त्याला विरोध करणारे लोक होते किंवा त्याचं जे चांगलं होत होतं ते बघवत नव्हतं काही लोकांना, आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, त्याच्या विरुद्ध कटकारस्थान रचलं. त्यासाठी आपण शास्त्रभाग वाचा. दानिएल याचा 6वा अध्याय 7 वचन वाचा. दानिएल 6 अध्याय 7 वचन. राज्यातील सर्व देशाध्यक्ष, नायब, अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजधानी व्हावी व अशी सक्ती द्वारी फिरवली जावी की हे राजा 30 दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे. आणि या ठिकाणी काय सांगत आहे की जे त्याला विरोध करणार होते किंवा त्याचं चांगलं झालेलं होतं, राज्याची मर्जी त्याच्यावरती होते, हे पाहवत नव्हतं लोकांना, आणि त्यामुळं त्याला कशा प्रकारे राजापासून लांब नेता येईल किंवा त्याच्यावरती कशा प्रकारे त्याला संकटात टाकलं जाईल यासाठी काही लोक काय करत होते, प्रयत्न करत होते, आणि त्यांना त्याच्यामध्ये काहीच सापडत नव्हतं. दानिएल कसा होता, परमेश्वराचं भय बाळगून जीवन जगणारा होता, पवित्रतेनं जीवन जगणारा होता, सत्यानं जीवन जगणारा होता. राजाचा कारभार पाहत असताना देखील त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नव्हता, व्यवस्थित जीवन जगत असताना. आणि तिथं सांगत आहे की त्याच्यामध्ये असा कोणताच दोष आढळला नाही की त्याला काय करावं, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा किंवा राजाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल वाईट गोष्टी भरवल्या जाव्यात. आणि अशा परिस्थितीमध्ये दानिएल प्रामाणिकपणे जीवन जगला, आणि नंतर त्यांना एक गोष्ट आढळली आणि ती म्हणजे त्याचं प्रार्थना करणं आणि त्याची उपासना करणं, खऱ्या जिवंत देवाची उपासना करणं. म्हणून त्यांनी काय केला प्रयत्न की त्यांनी काय केलं, इथं सांगत आहे की 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय, त्या लोकांनी एक फरमान काढलं राजाला फूस लावून की 30 दिवस काय करायचं, फक्त राजालाच पाया पडायचं, राजाचीच उपासना करायची, दुसऱ्या कोणत्याही देवाची उपासना करायची नाही, कोणालाही आराधना करायची नाही. आणि अशा प्रकारे फरमान काढलं. या ठिकाणी आपण विचार करूया की सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, अचानकपणे त्याच्या जीवनामध्ये ट्विस्ट आला, बिकट परिस्थिती निर्माण झाली, आणि त्या ठिकाणी त्याचा विश्वासाची परीक्षा परमेश्वर एकतर्फे पाहत होता. हालेलुया. अशी परिस्थिती आल्यानंतर दानिएल कशा प्रकारे रिस्पॉन्स देत आहे, आणि या ठिकाणी पाहायला मिळत आहे की दानिएलानं परमेश्वरावरती भरोसा ठेवला, आणि जे परमेश्वराच्या नियमानुसार होतं किंवा जी परमेश्वराची इच्छा होती त्याप्रमाणे त्यानं काय केला, प्रतिसाद दिला. हालेलुया. त्या ठिकाणी इथं सांगत आहे की त्यानं जर राजाच्या पाया पडला असता तर तो वाचला असता. अशा प्रकारे परिस्थिती होती. काही वेळेला आपण माणूस म्हणून आपल्याला भीती वाटू शकते
आणि किती भयानक स्थिती आहे की जो पाया पडणार नाही त्याला कुठं टाकलं जाईल? सिंहाच्या गुहेत टाकलं जाईल. आणि अशी परिस्थिती असताना त्याच्या विश्वासाची परीक्षा परमेश्वर घेत होता. तो विश्वासामध्ये स्थिर आहे का, तो दृढ आहे का, अशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली. आणि तिथं सांगत आहे की माझं काही होऊ दे, परंतु मी परमेश्वराची प्रार्थना करायचं सोडणार नाही. अशा वृत्तीनं तो काय करत आहे? 10वं वचन वाचा. या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने ते आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. आणि जेव्हा अशा प्रकारे कारस्थान झालं, फरमानावर राजानं सही केली आणि अशा प्रकारे परिस्थितीमध्ये असताना दानिएलानं काय केलं? तो कुठे गेला? घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर त्यानं काय केले? गुडघ्यावर जाऊन दिवसामधून किती वेळा प्रार्थना केली? त्यानं 3 वेळा प्रार्थना केली. आणि या वचनामध्ये एक सुंदर गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं सांगत आहे की त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमकडे काय अशा होत्या? उघड्या होत्या. हालेलुया. आपण त्या ठिकाणी काय केलं असतं? दार खिडक्या बंद करून प्रार्थना घाबरून. हालेलुया. परंतु दानिएलानं काय केलं? खिडक्या बंद केल्या नाहीत. जरी मी परमेश्वराची प्रार्थना करणार, माझ्या जिवंत देवाची आराधना करणार, भले मला सिंहाच्या गुहेत टाकलं तरी चालेल, मी माझ्या विश्वासामध्ये तडजोड करणार नाही. आणि अशा प्रकारे दानिएल विश्वासामध्ये दृढ राहिला, विश्वासामध्ये तो काय राहिला? स्थिर राहिला. आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे की परमेश्वरानं सिंहाची तोंड बंद केली. हालेलुया. भुकेल्या सिंहाची तोंड परमेश्वरानं बंद केली. म्हणून आपण विश्वासामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद देत असतो, त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. हालेलुया. म्हणून समजून घ्या की आपण विश्वासाद्वारे कशा प्रकारे प्रतिसाद आपण परमेश्वराला देतो, त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्या जीवनामध्ये तो कार्य करत असतो. हालेलुया. म्हणून विश्वासाद्वारे सर्व काही साध्य आहे. परमेश्वराचं वचन सांगते की जर आपण विश्वास ठेवला आणि डोंगराला सुद्धा आज्ञा केली तरी तो डोंगर सुद्धा काय होईल? हटेल सांगत आहे. हालेलुया. म्हणून विश्वासामध्ये खूप सामर्थ्य आहे आणि त्या विश्वासामध्ये आपण स्थिर राहायला पाहिजे. त्यामध्ये दुसरं उदाहरण आहे त्याच दानिएलाच्या पुस्तकामधलं 3रा अध्याय आणि 1 ते 7 वचन वाचा. नबुकदनेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली. तिची उंची 60 हात व रुंदी 6 हात होती. तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दुरा नामक मैदानात केली. ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापली होती, तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिकारी, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुब्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यांना बोलावणे केले. तेव्हा राजप्रतिनिधी, नायक अधिकारी, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुब्यांचे सर्व अधिकारी हे नबुकदनेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले. मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हाला आज्ञा होत आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुकदनेस्सर राजाने जी सुवर्ण मूर्ती स्थापली आहे तिच्या पुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावे. जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणी दगदगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेव्हा शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्यांचा ध्वनी कानी पडताच निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी नबुकदनेस्सर राजाने स्थापलेल्या त्या सुवर्ण मूर्ती पुढे साष्टांग दंडवत घातले. यावर कित्येक खासदारांनी राजाकडे जाऊन यहुद्यावर दोषारोप केला. ते नबुकदनेस्सर राजाला म्हणाले, महाराज चिरायू व्हा. महाराज, आपण हुकूम केला की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी. तर हा दाखला जो आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की 3 लोकांच्या बद्दल आहे. शद्रक, मेशक आणि अबेदनगो. हे 3 जे लोक आहेत, या 3 लोकांच्या विश्वासाची सुद्धा या ठिकाणी परीक्षा पाहिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो, नबुकदनेस्सर राजाने एक मूर्ती बनवली सोन्याची आणि त्यानं फरमान काढलं की राज्यामध्ये असणाऱ्या सर्व लोकांनी काय करायचं? त्या मूर्तीच्या
पाया पडायचं. जेव्हा आवाज केला जाईल सर्व वाद्यांचा, तेव्हा काय करायचं की त्या मूर्तीच्या पाया पडायचं, त्याला नमन करायचं आणि त्याचीच उपासना करायची. आणि अशा प्रकारे फरमान काढलं आणि अशा प्रकारची नियमावली तयार केली. परंतु शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे जिवंत देवाची आराधना उपासना करणारे लोक होते, परंतु त्यांनी ते फरमानाप्रमाणे केलं नाही. हालेलुया. त्यांनी परमेश्वराचा अपमान केला नाही. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की त्याचा परिणाम त्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं आणि परमेश्वरानं त्या अग्नीच्या भट्टीमधून त्यांना वाचवलं. हा दाखला सुद्धा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. जेव्हा शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे विश्वासामध्ये स्थिर राहिले, विश्वासामध्ये दृढ राहिले आणि त्याचा परिणाम की त्या संकटाला ते सामोरे गेलेत आणि परमेश्वरानं त्या संकटामधून त्यांना मुक्त केलं. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे. आपण जेव्हा येशू समजला तेव्हा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला, परंतु तो विश्वासामध्ये आपल्याला दररोज स्थिर राहायचा आहे. हालेलुया. विश्वासामध्ये दररोज आपल्याला दृढ राहायचं आहे. कधी कधी आपला विश्वास काय करतो, जगामध्ये गेल्यानंतर आपला विश्वास डळमळतो. आपण चर्चमध्ये आलं की आपला विश्वास एक वेगळा असतो आणि चर्चच्या बाहेर गेल्यानंतर आपला एक विश्वास वेगळा असतो. काही वेळेला आपण पाहायला मिळत आहे की अनेक महिलांचं जीवन जेव्हा पाहायला मिळत आहे किंवा पुरुषांचं जीवन की चर्चमध्ये आल्यानंतर चांगलं जीवन, परंतु चर्चच्या बाहेर गेल्यानंतर ज्या परमेश्वराच्या नियमानुसार गोष्टी नाहीत त्याप्रमाणे त्याने करत राहायचं. अशा प्रकारचा त्यांचा विश्वास असतो. म्हणून आपला विश्वास कसा आहे, आपण येशूवरती विश्वास ठेवलेला आहे, परंतु तो विश्वास दृढ पाहिजे. हालेलुया. जे आपण भक्कमरित्या आपण खंबीररित्या उभे आहोत, तोच विश्वास आपण जगामध्ये सुद्धा दाखवला पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपण जीवन जगायला पाहिजे. म्हणून ख्रिस्ताशी जर संयुक्त राहायचं असेल, ख्रिस्ताशी जर जुडलेलं राहायचं असेल तर पहिली गोष्ट काय करायची, आपल्याला विश्वासामध्ये दृढ राहायचं आहे. हालेलुया. विश्वासामध्ये भक्कम राहायचं, स्थिर राहायचं आहे. विश्वास डळमळू द्यायचा नाही. हालेलुया. विश्वासामध्ये स्थिर राहायचं आहे. परमेश्वर सगळ्या गोष्टीमध्ये मार्ग काढणार, परमेश्वर सगळ्या गोष्टीमध्ये तो सहाय्य करणार. त्यानंतर दुसरी गोष्ट इथं सांगत आहे की त्याच्यामध्ये चालत राहा. जर आपल्याला परमेश्वराशी कनेक्टेड राहायचं आहे, त्याच्याशी संयुक्त राहायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासोबत चालावं लागेल, त्याच्यासोबत राहावं लागेल. आणि त्याच्यासोबत चालणं याचा अर्थ की हे एक असं बदल आहे की त्या बदलाद्वारे येशू हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनतो. केंद्रबिंदू याचा अर्थ की तो मुख्य भाग. हालेलुया. तशाचप्रमाणे जेव्हा आपण येशू सोबत चालतो याचा अर्थ की आपला केंद्रबिंदू किंवा आपल्या जीवनामधला महत्वाचा व्यक्ती येशू बनतो. त्यानंतर सांगत आहे की येशूवरती विश्वास ठेवणं हे फक्त येशूवरती विश्वास ठेवणं यासारखं नाही, तर त्याच्या मार्गाचे सक्रियपणे पालन करणं. त्याच्यासोबत चालणं याचा अर्थ की त्याच्या मार्गाचं पालन करणं, त्याच्या आज्ञांचं पालन करणं, तो जे सांगत आहे त्याप्रमाणे जीवन जगणं आणि त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करणं. येशू सारखं बनण्याचा आपण प्रयत्न करणं. म्हणून त्याच्यासोबत चालणं याचा अर्थ की त्याला आपला केंद्रबिंदू बनणं, आपल्या जीवनामध्ये त्याला महत्व देणं, त्यानंतर त्याच्या मार्गाने सक्रियपणे चालणं, त्यानं जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यासारखा बनण्याचा आपण काय करणं, प्रयत्न करणं. म्हणून दुसरी गोष्ट की जर आपल्याला येशूशी कनेक्ट राहायचं आहे तर त्याच्यासोबत चालावं लागेल. हालेलुया. त्याच्यासोबत सहभागिता करावं लागेल. त्याचा हात पकडून आपल्याला त्याच्यासोबत चालावं लागणार आहे. त्यासाठी एक वचन वाचूया, गलती याचा 2 अध्याय 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाचे योग्य आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. आणि ते सांगत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळलेला आहे. पौल या ठिकाणी सांगत आहे की मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. याचा अर्थ की मी वागण्याद्वारे, बोलण्याद्वारे, माझ्या सर्व कृतीद्वारे परमेश्वरानं जे सांगितलेलं आहे, परमेश्वरानं जे आज्ञापालन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी करत आहे, त्याप्रमाणे मी जीवन जगत आहे. त्याच्यामध्ये चालणं, त्याच्यामध्ये राहून आपण जीवन जगणं याचा अर्थ की आपण ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं. आणि म्हणून या ठिकाणी पौल सांगत आहे की मी जगतो असं नाही, मी स्वतः माझं आयुष्य जगत नाही, तर माझ्या जीवनाद्वारे कोण जगत आहे, ख्रिस्त जगत आहे. याचा अर्थ की पौलाच्या जीवनामध्ये तो किती परमेश्वराला महत्व देणारा व्यक्ती होता किंवा
परमेश्वराच्या इच्छेला तो किती महत्व देणारा व्यक्ती होता हे आपल्याला त्यावरून आपल्याला समजतं. याचा अर्थ की तो नेहमी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणारा, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे राहणारा, त्याप्रमाणे तो वागणारा तो व्यक्ती होता. म्हणून जर आपल्याला ख्रिस्ताशी संयुक्तरित्या राहायचं आहे, संयुक्त राहायचं आहे, त्याच्याशी जुडलेलं राहायचं आहे, तर दुसरी गोष्ट आपल्याला त्याच्यासोबत चालावं लागेल, त्याचा हात पकडावा लागेल आणि त्याच्यासोबत आपल्याला चालावं लागेल. आणि त्याचप्रमाणे स्वतः जगता कामा नये. मला काय वाटतं किंवा माझ्या काय इच्छा आहेत याकडे आपण जास्त लक्ष न देता ख्रिस्ताला काय वाटत आहे, परमेश्वराला काय वाटत आहे, परमेश्वराची काय इच्छा आहे याकडे लक्ष देऊन आपण जेव्हा चालणार, याचा अर्थ की आपण त्याच्यामध्ये राहून आपण त्याच्या सोबत आपण चालत आहोत. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे आणि त्यामध्ये सांगत आहे, पुन्हा एकदा ती वचन वाचा भाऊ. कलसे 2 आणि 6 वचन वाचा, 6-7. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मिळवलेले रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपवासाची करणारे व्हा. आणि तिसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्याच्याशी जर संयुक्त राहायचं असेल तर आपल्याला निरंतर उपकार स्तुती करणारे व्हावं लागेल. हालेलुया. ज्याप्रमाणे आपण उपवास प्रार्थना करत आहे, किती लोकांनी केली या आठवड्यामध्ये? 3 जण. आणि जे नियम सांगितले त्याप्रमाणे केले तुम्ही 2.5 तास कमीत कमी. तुम्हाला कसा अनुभव आला? परमेश्वराच्या सानिध्याचा अनुभव, परमेश्वर स्वतः लीड करत होता आम्हाला त्या वेळेमध्ये, आणि परमेश्वराशी कनेक्ट असलेला अनुभव. म्हणून इथं काय सांगत आहे की हा अनुभव कधी येणार आहे आपल्याला? 5 मिनिटाच्या प्रार्थनेने येणार नाही. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला उपवास प्रार्थनेला ते नियम यासाठी सांगितला होता की 2.5 तास तुम्ही परमेश्वराला देणं गरजेचं आहे. कधी कधी काही लोक काय करतात, उपवास प्रार्थना करायची म्हणून करायची, फक्त उपवास धरायचा. काही लोकांचं उपवास प्रार्थनेचं जीवन आहे की उपवास धरायचा आणि उपवासाचे पदार्थ खात बसायचं दिवसभर. अशा प्रकारे उपवास आहे. परंतु उपवास प्रार्थना, ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये उपवास नसतो. काय असतं? उपवास प्रार्थना असते. हालेलुया. नेहमी हा एक जोडून शब्द येतो, उपवास आणि प्रार्थना. याचा अर्थ की जेव्हा ख्रिस्ती लोक उपवास करतात तेव्हा त्याच्यासोबत प्रार्थना सुद्धा ही तितकीच महत्वाची आहे. आणि मी पण जेव्हा उपवास प्रार्थना मध्ये माझा सुद्धा सहभाग आहे तेव्हा परमेश्वराच्या सानिध्याचा अनुभव येतो. परमेश्वर ज्याप्रमाणे ब्रदरांनी सांगितलं की परमेश्वर लीड करत आहे. कधी कधी परमेश्वर ज्याप्रमाणे मम्मीना अनुभव आला की परमेश्वरानं त्यांना अभिवचन देत आहे, परमेश्वर वचनाद्वारे बोलत आहे. म्हणून हे अनुभव जर आपल्याला घ्यायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? निरंतर त्याची उपकार स्तुती करावा लागेल. याचा अर्थ की त्याच्या सोबत आपल्याला बसावं लागेल. कधी कधी परमेश्वर ज्याप्रमाणे परमेश्वर हा आपला जिवंत परमेश्वर आहे, तो आपल्याशी बोलतो, तो आपल्याशी सहभागिता करतो, तो आपल्याला मार्गदर्शन करतो, तो आपल्याला सहाय्य करतो. हे सगळे अनुभव जर आपल्याला अनुभवायचे असतील ना, जेवढा वेळ तुम्ही प्रार्थनेमध्ये घालवाल, जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, तेवढा तो तुम्हाला प्रगट होणार. म्हणून एका ठिकाणी वचन सांगतं की देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. जोपर्यंत आपण त्याच्याजवळ जाणार नाही, जोपर्यंत आपण त्याच्याशी सहभागिता करणार नाही, तोपर्यंत तो सुद्धा आपल्याशी सहभागिता करणार नाही. त्याचं उत्तम उदाहरण मला आवडतं की याकोबाचं उदाहरण. याकोब जेव्हा त्याला समजलं की आता सगळे मार्ग थांबलेले आहेत, आता माझ्याकडे मार्गच नाही उरला, भाऊ मारायला येत आहे, त्याचं परिवर्तन काय झालेलं नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडे एकच मार्ग होता. सगळं भटकत राहिला तो, नुसतं दऱ्याखोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये, गुहांमध्ये आपल्या बायकांना घेऊन, लेकरांना घेऊन, सगळं जनावर घेऊन तो इकडे तिकडे भटकत राहिला. शेवटी तो थकला, आता बास झाला म्हटला, आणि त्याच्याकडे एकच मार्ग दिसला की आता कोण पाहिजे? परमेश्वर याच्यामधून मार्ग काढणार. आणि जेव्हा त्यानं आपल्या घरच्यांना समोर पाठवून दिलं आणि तो काय झाला? एकटाच राहिला तिथं प्रियानं. आणि तिथं सांगत आहे की त्यानं परमेश्वराशी काय केली? झोंबी केली. हालेलुया. झगडून परमेश्वराकडून त्यांना आशीर्वाद मिळवलेत. आणि त्यानंतर त्याचं परमेश्वरानं नाव बदललं. याकोबाचं नाव काय केलं? इस्रायल बनवलं. आणि त्याद्वारे इस्रायल देश या मॅपवरती अस्तित्वात आला. हालेलुया. म्हणून ज्याप्रमाणे त्यानं झगडून आशीर्वाद घेतला, जोपर्यंत तो देवाच्या सानिध्यामध्ये बसला नसता, त्यानं हट्ट केला की जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देणार नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आपल्या प्रार्थनेमध्ये अशा प्रकारची वृत्ती पाहिजे.
प्रभू जोपर्यंत तू बोलत नाहीस तोपर्यंत मी काय करणार, प्रार्थनेमधून उठणार नाही. हालेलुया. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अडचणी असतात, परमेश्वरा याचं सोल्युशन सांग, जो पण सोल्युशन मिळत नाही तो पण मी तुला सोडणार नाही. अशा वृत्तीनं जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये बसणार तेव्हा परमेश्वर नक्कीच तुमच्याशी बोलणार. हालेलुया. परमेश्वर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करणार. म्हणून तिसरी गोष्ट की आपल्याला जर त्याच्याशी कनेक्टेड राहायचं आहे, त्याच्याशी संयुक्त व्हायचं आहे, तर एक महत्वाचा मार्ग आहे आणि ते म्हणजे निरंतर त्याची उपकार स्तुती करणं. हालेलुया. त्याला धन्यवाद देणं, त्याच्या सानिध्यामध्ये बसणं, त्याची प्रार्थना करत राहणं हा एक उत्तम मार्ग आपल्याला पाहायला मिळतो. यासाठी स्तोत्रसंहिता 150 वाचूया. याचा पहिला 2 वचन वाचा. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्रस्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्याबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैकुल्यानुसार त्याचे स्तवन करा. आणि या ठिकाणी दावीदराव सांगत आहे की परमेश्वराचं काय करा, स्तवन करा, त्याला उपकार माना, त्याचा गौरव करा, त्याला महिमा द्या. स्तोत्रसंहिता जर आपण वाचलं की स्तोत्रसंहितेमध्ये किती स्तोत्र, 150 आहे. 150 मधले दाविदाने किती लिहिलेले त्याला सांगता येईल? मोस्टली आकडा काय, 150 मधले 73च्या आसपास 73 स्तोत्र कोणी लिहिलेले, दाविदाने लिहिलेले आहेत. आणि इतर इस्रायलच्या वंशामधील काही लोकांनी काही स्तोत्र लिहिलेले आहेत. दाविदानं 73 स्तोत्र लिहिली. हालेलुया. म्हणजे एवढं त्यानं ते गीत रचलेत आणि त्याद्वारे तो काय करत आहे, परमेश्वराला धन्यवाद देत आहे, परमेश्वराला महिमा देत आहे. दाविदाच्या जीवनामध्ये त्यानं पाप केलं, परंतु त्याचं जीवन काय होतं की जेव्हा त्याला कळालं की मी मोठं पाप केलेलं आहे, त्यानं पश्चाताप केला. पश्चातापाचे सुद्धा स्तोत्र त्यानं लिहिले आणि त्यानंतर त्यानं काय केलं की चांगलं जीवन जगला. हालेलुया. त्याच्यामध्ये एकच पाप ते त्यानं केलं आणि त्यानंतर त्याचं जीवन बदललं आणि त्यानं त्याच्या नंतरच्या पापाबद्दल काहीच आपल्याला पाहायला मिळत नाही. हालेलुया. म्हणून त्यानं अनेक स्तोत्र लिहिले, अनेक पद्धतीनं काय केलं, परमेश्वराला महिमा, त्याला गौरव देण्याचा प्रयत्न केला. आणि हे का घडलं, कारण त्याला अनुभव तसे येत होते. हालेलुया. परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर किती अद्भुत आहे, परमेश्वर कशा प्रकारे दयाळू आहे, परमेश्वर कशा प्रकारे कृपाळू आहे, परमेश्वर कशा प्रकारे सर्व संकटामधून तो बाहेर काढणारा परमेश्वर, याचे अनुभव त्याला येत होते. आणि त्याच्या अनुभवाद्वारे तो काय करत आहे, परमेश्वराला महिमा देत आहे, परमेश्वराला स्तुती करत आहे. म्हणून तिसरी गोष्ट की जर आपल्याला कनेक्टेड राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, देवाला उपकार स्तुती करावी लागेल, देवाला धन्यवाद द्यावं लागेल. त्यासाठी काही 2 मी शास्त्रभाग देतो, ते तुम्ही घरी गेल्यानंतर वाचू शकता. दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय, दुसरे इतिहास 20 अध्याय तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा. आणि त्यानंतर यहोशुवा 6वा अध्याय पण तुम्ही वाचा. यहोशुवाच्या 6व्या अध्यायामध्ये यरीहोच्या भिंतीबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला ती घटना माहिती आहे की यरीहोची भिंत कोसळली. कशी कोसळली भिंत, यस, त्याने काय केला, जयघोष केला. यहोशुवाचा 20वा वचन 6:20. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजवत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तळ जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ती हस्तगत केली. लोकांनी काय केला, जयघोष केला. हालेलुया. आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. तुमच्या जीवनामध्ये जर तट असतील आणि तुम्हाला वाटत आहे की ते तट कोसळले पाहिजेत, तर तुम्ही काय करा, जयघोष मोठ्यानं म्हणा, जयघोष करा. हालेलुया. जयघोष जेवढा मोठ्यानं कराल तेवढा तुमच्या जीवनामधला तट तो काय होईल, तुटून जाईल. म्हणून इथं यरीहोच्या भिंतीच्या इथं इस्रायल लोकांनी काय केलं, फक्त जयघोष केला सांगत आहे. त्यांनी कोणतीच दुसरी कृती केली नाही, फक्त देवाची स्तुती केली, देवाला धन्यवाद दिला आणि देवानं तो तट काय केला, कोसळून त्यांना मदत केली. म्हणून तुमच्या जीवनामधले तट जर कोसळावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी एकच काम करा, देवाला काय करा, स्तुती करा, देवाला धन्यवाद द्या, देवाला महिमा द्या. आणि दुसरे इतिहास यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे
की इस्रायल लोकांच्या वरती मोवाबी अम्मोनी लोकांनी काय केलं, युद्ध केलं. आणि मोवाबी आणि अम्मोनी लोकांनी जेव्हा युद्ध केलं तेव्हा यहोशाफाट हा राजा खूप घाबरला आणि तो चिंतेमध्ये पडला की आता काय करायचं, कारण मोवाबी आणि अम्मोनी सैनिक खूप होतं आणि यांच्याकडे तोकडं सैनिक होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये काय केलं की ते विचार करत राहिले. आणि परंतु या ठिकाणी त्यांना काय केलं, एक चांगली गोष्ट केली. जर आपण 21 आणि 22 वचन वाचलं, सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे, म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अम्मोनी, मोवाबी व सेईर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते त्यांना गाठण्यास परमेश्वराने दबा धरलेले बसवलेले व त्यांनी त्यांचा मोड केला. या ठिकाणी काय सांगत आहे की जेव्हा ते मोवाबी आणि अम्मोनी लोक इस्रायल लोकांच्या वरती युद्ध करायला आलेत आणि तेव्हा यहोशाफाट राजाने काय केलं की परमेश्वराला धन्यवाद करण्यासाठी, त्याची दया सनातन आहे आणि हे स्तोत्र गाण्यासाठी त्यानं अनेक लोकांना काय केलं, नेमलं. इथं सांगत पावित्र्याने मंडित होऊन गावे, अनेक लोकांनी ते गीत गाण्यासाठी काय केलं, त्याने नेमणूक केली. इकडे काय युद्ध चाललेलं आहे आणि यहोशाफाट राजानं काय केलं, स्तुती आराधना करण्याची एक थीम बनवली आणि त्यांना सांगितलं की हे गीत गात राहा, की परमेश्वराची दया सनातन आहे. आणि त्या ठिकाणी इथं सांगत आहे की कित्येकांना त्या कामी नेमलं. कित्येकांना काय केलं, फक्त आराधना करायला त्यानं काय केलं, नेमलं. गीत गाण्यासाठी नेमलं, परमेश्वराची आराधना करण्यासाठी नेमलं. पुढे सांगत आहे की ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. आणि जेव्हा ते स्तोत्र गायचे, तेव्हा जेव्हा ते गीत गायचे, आराधना करायचे, आणि तिकडं आपोआप काय व्हायचं, ते मोवाबी, अम्मोनी आणि त्यानंतर तिसरा एक गट आहे की सेईर पहाडातले लोक, यांच्या आपापसामध्ये काय केलं की त्यांनी युद्ध झाले आणि त्यांनी एकमेकांना काय केलं, मारून टाकलं. यहोशाफाट इस्रायल लोकांना युद्ध करायला लागलं नाही. परमेश्वरानं काय केलं, त्यांच्या वतीनं युद्ध केलं आणि परमेश्वरानं त्यांना जय मिळवला. या ठिकाणी यहोशाफाट राजाचं काय होतं, युद्ध जिंकण्याचं कारण काय होतं की त्यानं आराधना करणे. हालेलुया. आराधना करणाऱ्या लोकांना नेमलं आणि त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलं की तुम्ही काय करायचं, आराधना करत राहायचं. जुन्या करारामध्ये भरपूर उदाहरण आहेत. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ते आराधनेद्वारे काय काय होतं या गोष्टी शोधा बायबलमध्ये, की कधी कधी इस्रायल लोकांनी आराधना केली आणि त्याचा परिणाम काय झाला, परमेश्वरानं कशा प्रकारे विक्ट्री दिली हे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून तिसरी गोष्ट की आपल्याला जर परमेश्वराशी कनेक्ट व्हायचं आहे, संयुक्त व्हायचं आहे, तर तिसरी गोष्ट की आपल्याला निरंतर उपकार स्तुती करावी लागेल. निरंतर आपल्याला देवाची आराधना करावी लागेल. म्हणून आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आराधना महत्वाची आहे. कधी कधी आपण आराधना करायचं विसरतो. हालेलुया. आपण कधी कधी प्रार्थनेला महत्व देतो, देवाच्या वचनाला महत्व देतो, त्याला महत्व द्यायलाच पाहिजे, परंतु त्याचप्रमाणे आराधनेला सुद्धा महत्व द्यायला पाहिजे. हालेलुया. स्तुती करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही काही पण स्तुती करायला काय असं वेळ काढून स्तुती करायला पाहिजे असं आहे का? नाही. तुम्ही काम करत आराधना करू शकता, गाडीवरती जात असताना तुम्ही आराधना करू शकता, तुम्ही भांडी घासत असताना आराधना करू शकता, कपडे धुत असताना तुम्ही आराधना करू शकता, किचन मध्ये जेवण बनवत असताना तुम्ही काय करू शकता, आराधना करू शकता. त्याला काहीच नाही. हालेलुया. म्हणून आराधना जेव्हा आपण करू, नेहमी जेव्हा त्याला देवाला धन्यवाद देऊ, तेव्हा देव आपल्या वतीनं कार्य करतो आणि आपल्याला सर्व गोष्टीमध्ये तो विजय देतो. म्हणून आजचा विषय होता की देवाशी संयुक्त राहणे. कशा प्रकारे आपण देवाशी संयुक्त राहू शकतो, त्यामधला पहिला मुद्दा काय आहे, विश्वासामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे. हालेलुया. परिस्थिती कशी का असे ना, परंतु मला माझा विश्वास सोडायचा नाही. दानिएलाचं उदाहरण, शद्रक, मेषक, अबेदनगो या तिघांचं उदाहरण, ते विश्वासामध्ये स्थिर राहिले, विश्वास त्यांचा डळमळला नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट कोणती, त्याच्यासोबत चालत राहणं, त्याच्यामध्ये चालत राहणं. येशूचा हात पकडून, परमेश्वराचा हात पकडून आपल्याला नेहमी चालत राहायचं आहे. आणि तिसरी गोष्ट की निरंतर आपल्याला धन्यवाद द्यायचा, निरंतर आपल्याला उपकार स्तुती करायचं आहे. आपण सर्वजण उठून उभा राहूया या वेळेमध्ये आणि आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. सर्वांनी या वेळेमध्ये डोळे बंद करूया आणि आपण स्वतःसाठी प्रार्थना करूया की परमेश्वरा, मी तुझ्याशी संयुक्त राहण्यासाठी प्रभू
मी नियमितपणे तुझी आराधना करण्यासाठी, नियमितपणे तुला गीत गाऊन तुला धन्यवाद देण्यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर. प्रभुदेवा, या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना अनेक वेळेला माझ्या विश्वासाची परीक्षा घेतली जाईल, परंतु परमेश्वरा मला विश्वासामध्ये स्थिर कर. माझा विश्वास तू दृढ कर. मी विश्वासामध्ये भक्कम राहण्यासाठी तू सहाय्य कर. प्रभुदेवा, मी तुझ्यामध्ये नेहमीच चालत राहावं, तुझा हात पकडून मी चालत राहावं, यासाठी प्रभू तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो परमेश्वरा, आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा, आज प्रभुदेवा तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतली. प्रभुदेवा, की प्रभुदेवा आम्ही नियमितपणे तुला उपकार स्मरण करावं, तुझी आराधना करावी, तुझी उपासना करावी. आम्ही नियमितपणे परमेश्वरा तुझ्यामध्ये चालत राहावं आणि परमेश्वरा आम्ही विश्वासामध्ये दृढ राहावं, यासाठी प्रभू तू सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात आम देत आहे. या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना आमचा विश्वास दृढ कर, आमचा विश्वास वाढव. प्रभुदेवा, आम्ही तडजोड न करता आम्ही अधिक रीतीनं तुझ्या विश्वासामध्ये वाढत राहावं, तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या भयामध्ये, तुझ्या आराधनेमध्ये आम्ही वाढत राहावं, यासाठी तू सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात आम देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर, तुझा अनुग्रह कर. परमेश्वरा, इथं उपस्थित असलेले सर्व लोकांना आम्ही तुमच्या मानात आम देत आहे. सर्व लोकांनी प्रभुदेवा जे काय वचन ऐकलेलं आहे ते वचन प्रभुदेवा कार्य करू दे. त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, त्या वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, आज जे येऊ शकले नाहीत परमेश्वरा, त्यांना तू सहाय्याने मदत कर. परमेश्वरा, त्यांना तू आरोग्यामध्ये ठेव. त्यांना प्रभुदेवा त्यांची तू भेट घे आणि परमेश्वरा अधिक त्याने सुद्धा तुझ्या वचनामध्ये, तुझ्या भयामध्ये आणि परमेश्वरा विश्वासामध्ये त्यांनी दृढ राहावं आणि परमेश्वरा त्यांनी सुद्धा निरंतर तुझे उपकार स्तुती करत राहावं, यासाठी तू सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाला प्रभुदेवा तू एकत्र केलं आणि आजची भक्ती आराधना तू आशीर्वादित केले, वचन आम्हासाठी आशीर्वादित केलं, त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानातामध्ये देऊ. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे, आणि जसं आमच्या ऋणाचे रोज सोडला आहे तसं आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हाला स्पर्शता नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन.